कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर लांजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा पत्त्याने परिवाराकडून भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार किरण सामंत यांचे ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। यावेळी महिलांनी औक्षण केले, दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। आमदार किरण सामंत यांनी आपल्या विजयाचे शिल्पकार, उद्योजक आणि समाजसेवक ऋषीनाथ उर्फ पत्त्याने, समाजसेवक प्रमिल पत्त्याने परिवाराचे विशेष धन्यवाद व्यक्त केले। तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार हीच जबाबदारी मी स्वीकारली असून भविष्यात लांजा, राजापूर, रत्नागिरी हे आपल्याला पुन्हा एकदा नाशिक, औरंगाबाद प्रमाणे ऑटोमोबाईल हब झालेला दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। परंतु आता म्हणून प्रत्येकाला सांगतो की आता सरकार आपण करू, पण कामाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरत असताना, आपण गावात जात असताना तिथे विकास कामाला मंजुरी देऊन जाऊ, त्या ठिकाणची कामांची उद्घाटन करू, भूमिपूजन करू, अशा प्रकारच्या पद्धतीने आपण तिथे दौरा करू। प्रत्येक ठिकाणी गावभेट दौरा आता लगेच होणं शक्य नाही, पण वाकडे साहेबांना मी सांगितलं की आपण पहिले काम जे करू ते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अधिकाऱ्यांसोबत कॅम्प घेऊ, जेणेकरून तिथे रखडलेली लोकांची कामं जी असतील ही पहिल्या टप्प्यामध्ये येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये शासकीय कामं असतील ती पूर्ण करू, जेणेकरून महसूलच्या मार्फत रेशनची कामं असतील किंवा लाईनची येणारी अडचणी असतील, खूप कोणती अडचण असेल ही दूर करण्याचा प्रयत्न करू। काल मला वागड गावांमधून 2-3 वेळा फोन आला, इथे 4-5 दिवस लाईनचा काहीतरी प्रॉब्लेम, परंतु आपले आत्ताचे मुख्यमंत्री आणि जे मागचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं, त्यांनी ह्या वागड करता एक स्पेशल एवढी गडबड आहे या गावाकरता डीपी मंजूर केलं आणि हा येत्या काही दिवसांमध्ये येथील हा लाईटचा प्रॉब्लेम 100% दूर होणार। मला त्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत आपल्या ह्या अडचणी देखील सोडवण्याकरता आपण पहिला प्रयत्न करू, नंतर गावभेट दौरा नक्की करू। आणि मी सांगतो पुन्हा एकदा, ही सगळी कामं करणं ही माझी जबाबदारी आहे, परंतु तरुणांना, लोकांना हाताला रोजगार उपलब्ध करून देणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे। ती जबाबदारी स्वीकारत आहे। भविष्यामध्ये लांजा, राजापूर, रत्नागिरी हा आपल्याला पुन्हा नाशिक, औरंगाबाद सारखा ऑटोमोबाईल हब झालेला आपल्याला दिसेल।